रवींद्र चव्हाण यांचे लोक मतदारांना पैसे वाटतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडले। त्यानंतर निलेश राणे यांचा हा आरोप। कारवाईबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईन, रवींद्र चव्हाण यांची ही प्रतिक्रिया। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवरती मत मागितलं जाते। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू आहे। शरद पवार यांच्या सत्ताधाऱ्यांवर टीका। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय केनवडेकर यांच्या घरी नितेश राणे यांची भेट। भाजप विकासाच्या अजेंड्यावरती निवडणूक लढते, पैसे वाटपाची गरज नाही, नितेश राणे यांचं हे प्रत्युत्तर। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातील, रवींद्र चव्हाण यांच्यासोबत माझे चांगले संबंध असल्यानं मला टार्गेट केलं। निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवडेकर यांचा आरोप। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गजनी आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवरती ही टीका। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू। नागपूरमधील सभेत भाजप आमदार आशिष देशमुखांची काँग्रेस कार्यकर्त्याला थेट धमकी। अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीत। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास अजित पवार यांच्या विरोधात हायकोर्टात जाणार, दमानिया आक्रमक। अजित पवार यांच्या बदनामीची दमानियांना सुपारी। दमानियांनी केलेले आरोप आजपर्यंत सिद्ध झाले नाही, सूरज चव्हाण यांचं दमानियांना उत्तर। 100 पोलीस माझ्या घरात घुसले, संतोष बांगर यांचा दावा। तर दावा केलेल्या लोकप्रतिनिधींच्या घरी आम्ही गेलो नव्हतो, बांगरांचा दावा हिंगोली पोलिसांनी फेटाळला। मुंबई हायकोर्टात मुंबईच्या प्रदूषणावरती उद्या तातडीची सुनावणी। वायू प्रदूषणास कारणीभूत 53 बांधकामांना बीएमसीची कामं थांबवा अशी नोटीस।